नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी अंडा करी। तर त्यासाठी इथे बघा मी लागणारे साहित्य बी घेतलेलं आहे आणि कशी दिसते, छान दिसते का नाही अंडा करी। आता इथे बघा अंडी घेतलेली आहेत मी 4 आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून उकडायला ठेवलेले आहेत। मिठाने काय होतं की छान मस्तपैकी अंडी आपली पटकन उकडली जातात। आणि इथे बघा मी कांदा, लसूण, टोमॅटो आणि थोडंसं खोबरं हे घेतलं होतं मी कट करून, ते भाजून घ्यायचं आहे। आता अंडी देखील आपली उकडलेले आहेत आणि आता हे भाजलेलं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, कोथिंबीर थोडीशी टाकून मस्तपैकी बारीक पेस्ट करून। आता इथे मी अंडी काढून घेत आहे। अगोदर एक बघितलं होतं उकडले का नाही हे, ते उकडलं नव्हतं, नंतर मग मी हे 2-3 अंडी परत काढलेले आहेत उकडून। तर आता मस्तपैकी ह्याचं साल निघत आहे, छान अशी मस्त आपली अंडी उकडलेली आहेत। आता ही पूर्ण अंडी सगळी सोलून घ्यायची आहेत। सोडल्याच्या नंतर त्याला अशी चाकूच्या साहाय्याने एक 2-3 असे कट लावून घ्यायचे आहेत। तुम्ही अर्धे असे कापून घेतले तरी चालतात बरं का। तर आता ह्याला मी कट लावलेले आहेत बघा 2-3। त्यानंतर मी कढई गरम करण्यासाठी तिथं तेल थोडंसं ठेवलं होतं बघा। त्याच्यामध्ये आपण हे अंडे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहे, म्हणजे तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे केले ना अंडा करी तर खूप मस्त आणि टेस्टी लागते खायला देखील। आणि आता इथे मी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपले ते अंड्यांच्या आतमध्ये मिरची आणि मीठ छान असं जावं आणि टेस्टी लागावं आपले अंडी, त्यासाठी आता काढून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्याच तेलामध्ये मी इथे वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे। आता ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बेसिक मसाले टाकलेले आहेत, ज्याने की घरगुती मसाला आणि थोडीशी मिरची पावडर होती, हळद, मीठ आणि अंडा करीचा मसाला टाकलेला आहे। आता हे पूर्ण एक 5 मिनटं ठेवायचं कमी गॅसवरती। मस्त असा आपला मसाला भाजला की अंडे टाकून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे बघा, थंड पाणी टाकायचं नाही अजिबात, गरम पाणीच टाका, जेणेकरून आपल्या अंडा करीला मस्त अशी तरी यावी। आता मस्तपैकी अंडा करी आपली बनवून तयार आहे। तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल। आणि कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आता इथं मी पातळच बनवली, कारण की मला भाकरी बरोबर खायची त्यामुळे। आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय।